हाय गाईज, गुड मॉर्निंग, जय माता दी. आम्ही 2 तारखेला बांद्रा टर्मिनसहून 11 वाजता आमची ट्रेन होती. तर गाडी आमची लवकरच 9:30ला लागलेली होती. सर्व आमचे टुरिस्ट तिथे 10-9:30 वाजेपर्यंत पोचलेले होते. 11 येथून बांद्रा टर्मिनसवरून आम्ही निघालो. गाडी आमची निघाली आणि दुसऱ्या दिवशी 3 मेला 6 वाजता आम्ही कटरा येथे पोचलो. कटरा येथे आम्ही पोचल्यावर हॉटेलवर गेलो. हॉटेलवर आम्ही फ्रेश वगैरे झालो, आराम केला आणि दुसऱ्या दिवशी 1:45 वाजता आम्ही रात्री वैष्णवदेवी मातेचं दर्शन घेण्यासाठी निघालो. वैष्णवदेवी माता खूप उंच अशी पहाडावर आहे. तिथे जाण्यासाठी पालखीची व्यवस्था आहे, घोड्यांची व्यवस्था आहे, लहान मुलांसाठी वॉकर, सामान्यांसाठी वॉकर, हे सगळं आहे. पण आम्ही ठरवलेलं का चालतच जायचं आणि आपण वैष्णवदेवी मातेचं दर्शन घ्यायचं. आम्ही सर्व टुरिस्ट चालत गेलो, कोणी घोड्यावर गेलं, पण आम्ही स्वतः सगळे चालतच गेलो आणि गाभाऱ्यात वैष्णवदेवी मातेचं दर्शन घेतलं. दर्शन आम्हाला खूप चांगलं झालं. 10 मिनटं आम्हाला गाभाऱ्यात राहून दर्शन घेता आलं. देवीला आपली मनोभावे जे काही आपली इच्छा आहे ती सांगता आली आणि ते वैष्णवदेवी मातेचं आम्ही दर्शन घेऊन भैरवनाथजीच्या मंदिरात गेलो. भैरवनाथजीचं मंदिर पहाडावर वैष्णवदेवी मातेच्या मंदिराच्या वरती आहे. भैरवनाथजीचं देवाचं दर्शनसुद्धा आम्हाला खूप चांगलं झालं. असं बोलतात की वैष्णवदेवीला गेल्यावर, वैष्णवदेवी मातेचं दर्शन झाल्यावर भैरवनाथ देवाचं दर्शन घेणं अनिवार्य आहे. जर भैरवनाथ देवाचं दर्शन घेतलं तरच आपली यात्रा सफल होते. आणि आम्ही वैष्णवदेवी मातेचं पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे घेतलं. भैरवनाथजीचं मंदिराचं पण दर्शन आम्ही खूप चांगल्या प्रकारे घेतलं. दर्शन आम्हाला व्यवस्थित झालं. देवीला आपली इच्छा, मनोकामना आम्हाला सांगता आली आणि आम्ही चालत गेल्यामुळे आम्ही खूप संतुष्ट, समाधानी आहोत. का बोलतात, चालत गेल्यावर देवी लवकर त्यांच्या भक्तांचं गाऱ्हाणं ऐकते, इच्छा पूर्ण करते. म्हणून आम्ही हीच भावना मनात ठेवून चालत गेलो आणि आम्ही आज शिवखोरी येथे जाणार आहेत. शिवखोरी येथे जाऊन 9 देवींचं दर्शनसुद्धा घेणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, आई एकविरा टूर ट्रॅव्हलचे ऑर्गनायझर विशाखा पाटील आणि दिनेश पाटील हे सगळ्या टुरिस्टची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात. तर टुरिस्ट लोकांना काय हवं आहे, नको आहे, सगळं बघतात. दर्शन व्यवस्थित झालं आहे का नाही बघतात. हे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि माझे ब्लॉग बघून बरेचसे आमचे उंबारलीचे लोकंसुद्धा याला टुरिस्ट म्हणजे आमच्यासोबत आले आणि त्यांनाही खूप आवडलं. आणि इथे जेवण बनवण्यासाठी त्या घरचेच इकडचे आपले आचार्य आणलेले आहे. आचार्य आपलेच असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण खूप स्वादिष्ट व रुचकर असं जेवण आपल्याला मिळतं. तर तुम्ही आई एकविरा टूर ट्रॅव्हलचा नक्कीच आनंद घ्या. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, जय माता दी.